हाय फ्रेंड्स, तुमच्यासाठी घेऊन आलोय मी रॅक रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग थर्ड चॅप्टर आपल्या समजणाऱ्या भाषेत, आपल्या भाषेत. आणि हे थर्ड लेक्चर आहे. ह्या पाठीमागचे लेक्चर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही यूट्यूबला माझ्या चॅनलला जाऊ शकता आणि तिथे पाहू शकता. प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स म्हणजे आपण बेसिक बघणार होतो या लेक्चरमध्ये. प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स या प्रॉपर्टीमध्ये आपण प्युअर सबस्टन्स म्हणजे काय असतं, सॅच्युरेशन टेम्परेचर काय असतं, ट्रिपल पॉइंट त्यासाठीचा पीटी ग्राफ, टीएस ग्राफ फॉर प्युअर सबस्टन्स ॲट कॉन्स्टंट प्रेशर, तसंच तोच टीएस ग्राफ मात्र डिफरंट प्रेशरसाठी. त्यानंतर क्रिटिकल पॉइंट म्हणजे काय असतो, क्रिटिकल पॉइंटचं एक्झॅक्ट टेम्परेचर किती असतं, एक्झॅक्ट प्रेशर किती असतं फॉर वॉटर. त्यानंतर ड्रायनेस फ्रॅक्शन आणि शेवटी आपण बघणार आहोत पीव्ही ग्राफ, तोच ग्राफ मात्र टेम्परेचर कॉन्स्टंट असताना. चला सुरुवात करूयात मग. प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स म्हणजे प्युअर सबस्टन्स होमोजिनियस केमिकल कॉम्पोजिशन in all phase. बरोबर, म्हणजे कुठल्याही फेज मध्ये जर एखादा आपण ऍटम्स घेतला, कुठल्याही कंपोनंट मध्ये जर तो असेल तर तो होमोजिनियस म्हणजे त्याचं केमिकल कंपोजिशन बदलणार नाही. म्हणजे इट्स केमिकल कंपोजिशन विल नॉट चेंज. केमिकल कंपोजिशन will not change during any phase. During any phase. कुठल्या जरी फेज मध्ये, आता 3 फेज आहेत आपल्याकडे, सॉलिड, लिक्विड आणि वेपर. तर याचं एक्झाम्पल म्हणून आपण पाहू शकतो वॉटर, स्टीम, आईस. तिन्ही जरी फेज मध्ये प्रेझेंट असेल बरोबर, तर ह्याचं केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही, ते H2Oच राहतं बरोबर. तर या सबस्टन्सला म्हणायचं प्युअर सबस्टन्स. तुमच्या लक्षात आलं असेल, प्युअर सबस्टन्स म्हणजे होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे सर्वीकडे समान केमिकल कंपोजिशन सगळ्या फेज मध्ये. मग याचं एक्झाम्पल आपण दिलेलं आहे वॉटर, स्टीम, आईस आणि H2O. नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघणार आहोत सॅच्युरेशन टेम्परेचर. सॅच्युरेशन टेम्परेचर सॅच्युरेशन टेम्परेचर ही कन्सेप्ट बघत असताना कुठलं जरी लिक्विड असेल तर ते काय होतं, वेपराइज होतं ऍट अ पर्टिक्युलर टेम्परेचर आणि ऍट अ पर्टिक्युलर प्रेशर. पर्टिक्युलर टेम्परेचरला आणि पर्टिक्युलर प्रेशरला जी वेपराइज होण्याची ती जी पॉसिबिलिटी आहे किंवा एक्झॅक्ट जे टेम्परेचर आहे, करस्पॉन्डिंग प्रेशर आहे, त्याच कंडिशनला आपण सॅच्युरायझेशन म्हणतो. मग ते टेम्परेचर असेल तर सॅच्युरेशन टेम्परेचर आणि प्रेशर असेल तर सॅच्युरायझेशन प्रेशर. म्हणजे काय, सॅच्युरायझेशन टेम्परेचर सॅच्युरेशन प्रेशरसाठी सॅच्युरेशन प्रेशर सॅच्युरेशन टेम्परेचरसाठी आपण बघतोय एव्हरी लिक्विड बॉइल्स particular temperature corresponding to a particular pressure then this temperature is called a सॅच्युरेशन टेम्परेचर. हा खूप महत्वाचा पार्ट आहे, सॅच्युरेशन टेम्परेचर. अँड दिस पर्टिक्युलर प्रेशर ऑल्सो नोन, अँड दिस pressure, particular pressure
सॅच्युरेशन प्रेशर. बरोबर, अशी कंडिशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. बरोबर, म्हणजे कुठलंही लिक्विड जर घेतलं, पर्टिक्युलर त्याला टेम्परेचर दिलं, त्यावेळेस त्याचं प्रेशर ठेवलं, जे दोन्ही कंडिशन घेतल्या त्या टायमाला ते जर काय होत असेल, बॉईल होत असेल, बरोबर, तर त्या कंडिशनला काय म्हणायचं असतं, सॅच्युरेशन टेम्परेचर. यासाठी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे चलून. आणि त्याच प्रेशरला म्हणायचं सॅच्युरेशन प्रेशर. म्हणजे आपण आता बघतोय सॅच्युरेशन प्रेशर आणि टेम्परेचर, म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर ह्या दोन गोष्टी एकत्र येत आहेत. मग ह्यासाठी आपण तिसरा पार्ट घेतलेला आहे ट्रिपल पॉइंट. म्हणजे या ठिकाणी आपण ग्राफ घेणार आहोत इन बिटवीन प्रेशर आणि टेम्परेचर. तर एक्स ऍक्सिस वर असतं प्रेशर, सॉरी वाय ऍक्सिस वर प्रेशर, एक्स ऍक्सिस वर टेम्परेचर. बरोबर, या ठिकाणी आपल्याला ट्रिपल पॉइंट बघायचे. ट्रिपल पॉइंट म्हणजे तीन फेज जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेस जो पॉइंट तयार होतो. तीन फेज म्हणजे पहिली फेज असणार आहे सब्लिमेशन फेज, दुसरी फेज फ्युजन आणि तिसरी आहे वेपरायझेशन फेज. बरोबर, पहिली फेज आहे सब्लिमेशन, याला सब्लिमेशन लाईन म्हणतो आपण. या लाईनला फ्युजन लाईन आणि या लाईनला वेपरायझेशन. आणि इथं जो पॉइंट मिळणार आहे आपल्याला, जा हा ओ पॉइंट आहे, बरोबर, तो पॉइंट आपला ट्रिपल पॉइंट असणार. म्हणजे काय, सब्लिमेशन लाईन आणि फ्युजन लाईन याच्यामध्ये जर आपण घटक कन्सिडर केला तर त्या ठिकाणी लिक्विड असतं. बरोबर, जर आपण सब्लिमेशन लाईन आणि वेपरायझेशन लाईन घेतली तर या ठिकाणी आपल्याला वेपर दिसेल आणि इन बिटवीन फ्युजन लाईन आणि वेपरायझेशन लाईन आपल्याला सॉलिड मिळेल. When all the three phases come at one point or the point at which all the three phases present, this is called a triple point. म्हणजे काय, a point at which all the phases exist of pure substance or water पण त्याला म्हणू शकतो आपण. म्हणजे काय, अ पॉइंट ऍट विच ऑल द थ्री फेज एक्झिस्ट. ओ जो पॉइंट घेतलेला आहे आपण, हा ओ पॉइंट तिन्ही फेज मध्ये येतो. तो सॉलिड फेज मध्ये येतो, तो लिक्विड फेज मध्ये येतो, वेपर फेज मध्ये येतो. म्हणून पॉइंट ओ ला आपण काय म्हणतो, ट्रिपल पॉइंट. आणि आपण जो ग्राफ बघितला तो प्रेशर आणि टेम्परेचर, हा ग्राफ बघितला. यानंतर आपण बघणार आहोत टेम्परेचर आणि एंट्रॉपी ग्राफ. आता टेम्परेचर आणि एंट्रॉपी ग्राफ बघत असताना आपल्याला त्या ठिकाणी प्रेशर मात्र कॉन्स्टंट ठेवायचं, ही कंडिशन आहे आपल्याकडे. प्रेशर आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवून टेम्परेचर आणि एंट्रॉपी ग्राफ बघायचं आहे आपल्याला. यासाठी वाय ऍक्सिस वर टेम्परेचर, एक्स ऍक्सिस वर एंट्रॉपी किंवा अमाऊंट ऑफ हीट ऍड क्यू पण घेऊ शकता त्याला तुम्ही. या ठिकाणी हा ए पॉइंट, ए पासून आपण चाललो बी पर्यंत, बी पासून मध्ये सी पॉइंट, इथं डी पॉइंट, पुन्हा वरती ई पॉइंट. बरोबर, याच्यासाठी हा ग्राफ काढण्यासाठी आपण एक कन्सिडरेशन करायचं. या ठिकाणी आपण असं कन्सिडर करायचं की आपल्याकडे एक छोटंसं भांड आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपण आईसची क्यूब घेतो, छोटी छोटी. मग ज्यावेळेस आपण आईस ह्या ठिकाणी असं कन्सिडर करतो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर खूप कमी असणार. कन्सिडर करूया -10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. याला आपण थोडंसं हीट केलं, -10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, याला आपण थोडंसं बर्नरला हीट केलं. हीट केल्यानंतर याच्यामध्ये हीट ऍड होईल, ऍड होत आहे.
म्हणजे आपण त्यासाठीच तर एंट्रोपी घेतलेली आहे. थोडीशी हीट ऍड केली तर काही काळानंतर याच भांड्याचं किंवा याच आईसचं टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस राहील. किती डिग्री? 0 डिग्री सेल्सिअस. अगोदर -10 होतं, आता 0 डिग्री सेल्सिअस झालं. मात्र याचं रूपांतर आणखी आईस मध्ये थोडासा आईस वितळलेला आहे, बरोबर, थोडासा आईस वितळलेला आहे, मात्र अजून ते सॉलिड स्टेट मध्येच प्रेझेंट आहे. म्हणजे या ठिकाणापासून ए पासून बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत ही जी फेज प्रेझेंट आहे ही फेज पूर्णपणे लिक्विड स्वरूपात आहे, बरोबर. मग ए पासून बी पर्यंत जी आपण हीट दिली त्या हीटला म्हणायचं असतं सेन्सिबल हीट, बरोबर. म्हणजे ए पासून बी पर्यंत जात असताना सॉलिडच शिल्लक राहिलं, फेज चेंज झाली नाही, फक्त टेम्परेचर वाढलं, -10 0 डिग्री सेल्सिअस झालं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? सेन्सिबल हीट. त्यानंतर आपण हीट देत राहिलं असलं आपण हीट, तर पुन्हा 0 डिग्री सेल्सिअसलाच याचं रूपांतर कशात होईल? अशी हीट देत राहिलो तर त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होईल. म्हणजे या ठिकाणी ही सॉलिड फेज होती, या ठिकाणी सी पॉइंट आला आणि सी पॉइंट मध्ये काय थोडंसं लिक्विड मध्ये व्हायला सुरुवात झाली त्याची, आणखी पूर्ण लिक्विड झालेलं नाही, लिक्विड प्लस थोडंसं वेपर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हा सी पॉइंट आला तुमचा आणि या ठिकाणी लिक्विड व्हायला सुरुवात झाली. म्हणजे बी पासून सी पर्यंत जी हीट तुम्ही दिलेली आहे, ज्या ठिकाणी चेंज झालेला आहे, तो चेंज म्हणजे काय? सॉलिड असतो, लॅटेंट, बरोबर. म्हणून आपण हे सी पर्यंत जर कन्सिडर केलं तर हे लिक्विड होतं आणि डी पर्यंत कन्सिडर केलं तर वेपर होतं. म्हणून आपण याला लिक्विड प्लस वेपर असं इथपर्यंत फेजला म्हणतो, बरोबर. म्हणजे बी पासून आता तुम्ही डी पर्यंत चाललाय, हीट आणखी तुम्ही देतच राहिला तसंच बर्नरनी खालून, म्हणजे थोडंसं लिक्विड प्रेझेंट आहे याच्यामध्ये आणि थोडासा वेपर प्रेझेंट आहे, बरोबर. म्हणजे सी पासून तुम्ही डी पर्यंत गेला, सी पासून डी पर्यंत लिक्विड प्लस वेपर. आणि आता टेम्परेचर तुमचं झालेलं आहे किती? साधारण 100 डिग्री सेल्सिअसला तुम्ही पोहोचलेला आहे. 100 डिग्री सेल्सिअसला पोहोचला तेव्हा वॉटर काय व्हायला सुरू झालं? बॉईल व्हायला सुरुवात झालं. तर हा जो डी पॉइंट आहे, या टायमाला जे तुम्हाला टेम्परेचर मिळतं ते असतं सॅच्युरेशन टेम्परेचर, बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही हीट देतच राहिला, हे लिक्विड प्लस वेपर होतं, पूर्णपणे याचं रूपांतर वेपर मध्ये झालं, बरोबर. म्हणजे तुमचा हा ई पॉइंट, या ठिकाणी पुन्हा चेंज ऑफ फेज झाली, वेपर तयार झालं. म्हणजेच ही जी हीट तुमची जी असणार आहे पूर्णच्या पूर्ण ही वेपरच्या स्वरूपात डी पासून ई पर्यंत फक्त जे चेंज झाला तो आहे तुमचा सेन्सिबल. म्हणून त्या ठिकाणची हीट असणार आहे तुमची सेन्सिबल. म्हणजे लॅटेंट हीटचा उपयोग हा फेज चेंज करण्यासाठी होतो आणि सेन्सिबल हीटचा उपयोग हा फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी होतो. आणि हा आपला आहे टीएस कर्व ऍट कॉन्स्टंट प्रेशर. या ठिकाणी प्रेशर मात्र काय ठेवले आपण? कॉन्स्टंट ठेवले, बरोबर. मग काय होईल जर आपण काय केलं? प्रेशर डिफरंट करत चाललो तर जसं जसं आपण प्रेशर डिफरंट करत जाऊ तसं आपल्याला एक दुसराच ग्राफ मिळेल, तो आपण बघूया पुढं, टीएस कर्व फॉर डिफरंट प्रेशर. टीएस ग्राफ फॉर डिफरंट प्रेशर. आता पण टेम्परेचरच आहे, एंट्रोपीच आहे. टीएस डिफरंट प्रेशर म्हणजे काय? एक प्रेशर, दोन प्रेशर, तीन प्रेशर, असे वेगवेगळे प्रेशर घेतले आपण. पाणी जे उकळतो आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशरला, कुकरमध्ये पाणी ठेवून ते उकळलं भात शिजवायसाठी तर ते प्रेशर वेगळं. म्हणजे अशी वेगवेगळे तुम्ही प्रेशर देत राहिला तर त्या टायमाला कसा ग्राफ तयार होईल? म्हणजे हे पहिल्यांदा असा आला, हा असा, नंतर हा असा, नंतर हा असा आला, असा आला, असा, नंतर असा आला, आणि ह्या टायमाला तुम्ही हे जे पॉइंट आहेत, जे सॅच्युरेशन पॉइंट होते सगळे,
या पॉइंटला जर तुम्ही एकत्रित केलं तर तुम्हाला एक डोम शेप, म्हणजे इथं तुम्ही वेगवेगळे प्रेशर घेताय. आता P1 प्रेशर, P2 प्रेशर, P3 प्रेशर, बरोबर, वेगवेगळे प्रेशर घेताय. त्या टायमाला कंडिशन चेक करताय. मग आपल्याला त्यावेळेस एक आकार दिसेल. जो आकार आपल्याकडे असेल तो एक डोम शेप आकार असेल. डोम शेप तयार होईल, बरोबर. मग हे डोम शेप तयार झाल्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं की हे जे सगळे पॉइंट आहेत हे सॅच्युरेशन पॉइंट आहे, हे सगळे पॉइंट आहेत हे सॅच्युरेशन पॉइंट आहे. मात्र या ठिकाणी एक पॉइंट तुम्हाला असा मिळेल की ज्या ठिकाणी ही लॅटेंट हीट कमी 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 होत जाईल. म्हणजे ह्या ठिकाणी सरळ लाईन ही अशी सरळ जाईल. म्हणजे काय, चेंज ऑफ फेज जे होणार आहे, जे या साईडला लिक्विड आहे आणि या साईडला वेपर आहे. चेंज ऑफ फेज होत असताना जी लॅटेंट हीटची गरज होती ती लॅटेंट हीटची गरज या ठिकाणी राहणार नाही. म्हणून तो जो पॉइंट असणार आहे तो आपला असणार आहे क्रिटिकल पॉइंट. म्हणजे या पॉइंटला लॅटेंट हीट 0 असते. लॅटेंट क्रिटिकल पॉइंट आहे आपला क्रिटिकल पॉइंट, द पॉइंट एट विच डायरेक्ट चेंज ऑफ फेज टेक्स प्लेस विदाउट एनी लॅटेंट हीट. म्हणजे लॅटेंट हीट किती असणार आहे त्या ठिकाणी 0. क्रिटिकल पॉइंटला लॅटेंट हीट किती असते 0 असते. हा जो क्रिटिकल पॉइंट आहे याच्या डाव्या साईडला जी आपण कर्व काढलेला आहे किंवा जी लाईन काढलेला आहे ती पूर्ण सॅच्युरेशन लिक्विड लाईन असणार आहे. आणि क्रिटिकल पॉइंटच्या उजव्या बाजूला जी आपण कर्व किंवा लाईन काढलेली आहे तो आहे आपला सॅच्युरेशन वेपर. म्हणजे सॅच्युरेशन वेपर आणि सॅच्युरेशन लिक्विड हे दोन्ही ज्या पॉइंटला एक्झिस्ट करतो तो आपला क्रिटिकल पॉइंट. फॉर प्युअर सबस्टन्स क्रिटिकल पॉइंट काय असतो, क्रिटिकल टेम्परेचर काय असतं, क्रिटिकल प्रेशर काय असतं. तर क्रिटिकल पॉइंटला क्रिटिकल प्रेशर असतं साधारण PC म्हणतो आपण त्याला 221.2 बार आणि क्रिटिकल टेम्परेचर असतं 374.12 डिग्री सेल्सिअस. हे आपण साधारणपणे कन्सिडर करतो प्युअर सबस्टन्स साठी. आता आपल्याला बघा या ठिकाणी तुम्ही सॅच्युरेशन लिक्विड लाईन वरनं जाताय, क्रिटिकल पॉइंटला येताय आणि तिथून सॅच्युरेशन वेपर लाईन वर जाताय. त्यावेळी आपल्याला एक नवीन दुसराच पार्ट मिळतो तो आहे ड्रायनेस फ्रॅक्शन. ड्रायनेस फ्रॅक्शन म्हणजे काय, नावातच त्याच्या फॉर्म्युला लपलेला आहे. ड्राय, किती ड्राय, अमाऊंट ऑफ ड्राय वेपर स्टीम प्रेझेंटिंग टोटल अमाऊंट ऑफ वेट स्टीम, म्हणजे आपला आहे ड्रायनेस फ्रॅक्शन. पुढचा पार्ट बघतोय आपण ड्रायनेस फ्रॅक्शन. ड्रायनेस फ्रॅक्शन म्हणजे काय, अमाऊंट ऑफ ड्राय स्टीम presenting total amount of wet steam. Amount of dry steam presenting total amount of wet steam. ड्रायनेस फ्रॅक्शन दाखवण्यासाठी आपण x वापरतो. म्हणजे काय, टोटल अमाऊंट ऑफ ड्राय स्टीम म्हणजे काय, टोटल अमाऊंट ऑफ वेपर प्रेझेंटिंग टोटल अमाऊंट ऑफ वेट स्टीम म्हणजे mass of water vapor presenting mass of water liquid plus mass of vapor. म्हणजे वेट स्टीम म्हणजे काय असणार आहे, थोडंसं वेपर असणार आहे, थोडंसं लिक्विड असणार आहे. मग ह्या x जे आहे ते x ह्यामध्ये कसं लागू होतं, आपण जो कर्व काढलेला आहे त्या कर्व मध्ये ज्या ठिकाणी सॅच्युरेशन लिक्विड लाईन आहे त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू ही 0 असणार आहे. कारण टोटल अमाऊंट ऑफ ड्राय स्टीम त्यात प्रेझेंटच नसणार आहे. ड्राय स्टीम त्याच्यामध्ये नाहीच आहे, ती 0 आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू त्यावेळी काय असणार 0. आणि सॅच्युरेशन वेपर लाईन जी आहे त्या ठिकाणी x बरोबर 1 मिळेल. कारण त्याच्यामध्ये सगळ्याच लिक्विडचं रूपांतर वेपर मध्ये झालेलं असेल म्हणून त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती 1. आणि हे जे सगळं आपण पाहतोय हे आपलं रिलेटेड टू ड्रायनेस फ्रॅक्शन. तसंच आपण एक छोटासा ग्राफ बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला एंट्रॉपी कशी काढायची, एन्थाल्पी कशी काढायची तेही बघायचंय. त्यासाठी आणखी एक आपण डायग्राम म्हणजे हीच डायग्राम बघूया TS शेप.
त्याच्यामध्ये आपण जे बघितलं पहिल्या प्रेशरसाठी, दुसऱ्या प्रेशरसाठी, तिसऱ्या प्रेशरसाठीचे जे कर्व, याच्यामध्ये लॅटेंट हीटचा आकार छोटा छोटा होत जात आहे. कुठली एक लॅटेंट हीट जर तुम्ही कन्सिडर केली तर त्या ठिकाणची आपल्याला काय एंट्रॉपी काढता आली पाहिजे. त्याला म्हणतात SFG. ती असते SF मायनस SG. इकडली जी सॅच्युरेशन लिक्विड लाईन आहे त्याला G म्हणतात आणि इकडली जी सॅच्युरेशन न्यूट्रल लाईन आहे त्याला F म्हणतात. SFG. आणि हे SFG जे आहे किंवा HFG हे पण टोटल त्याची एन्थाल्पीच आहे. ही पण असते HF मायनस HG. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत SFG आणि HFG हे आपण घेतो फ्रॉम स्टीम टेबल. व्हॉल्यूम सुद्धा काढू शकतो आपण तसंच. व्हॉल्यूम VF मायनस VG. याचा उपयोग कशासाठी होतो? याचा उपयोग होतो तो ड्राय इन्स्पेक्शन SX काढण्यासाठी. SX काढायचं असेल तर आपण काय करणार त्या ठिकाणी SG प्लस X इंटू SFG. तसंच HX हे सुद्धा काढता येईल आपल्याला HG प्लस X इंटू HFG. या फॉर्म्युलाचा उपयोग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पुढे करायचा. हे सगळं बेसिक आहे. आणि शेवटी आपण बघणार आहोत प्रेशर व्हॉल्यूम ग्राफ ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. हा आपला शेवटचा आहे पार्ट याच्यामधला. हे घटक आपल्याला हळूहळू रॅक मध्ये जेव्हा आपण सब्जेक्ट शिकणार आहोत त्यामध्ये हे घटक येणार आहेत. थोडंसं बेसिक आपलं होऊन जाईल आणि आपल्या समजणाऱ्या भाषेमध्ये आपण तुम्हाला सांगतोय आपली समजणारी भाषा, आपली भाषा. PV ग्राफ, प्रेशर आणि व्हॉल्यूम हा ग्राफ. या ठिकाणी मात्र टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. आपण जो पाठीमागचा ग्राफ काढत होतो तो ग्राफ असा येऊन वर जाऊन असा किंवा अशा पद्धतीचा ग्राफ येतो. हा ग्राफ मात्र थोडासा उलटा असणार आहे, बरोबर. आणि विशेष हे आपण TS ग्राफ जो बघितला होता त्यामध्ये आपल्याला डोम शेप दिसत होता. यामध्ये शेप थोडासा उजव्या बाजूला झुकलेला दिसेल आपल्याला, म्हणजे साधारण तो असा येईल, बरोबर. म्हणून हा ग्राफ असा. डिफरंट टेम्परेचर किंवा टेम्परेचर हे आहे आपलं बेसिक प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स, ज्याचा उपयोग आपल्याला रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मध्ये करायचा आहे. आपल्याला समजलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आपल्या भाषेमध्ये. धन्यवाद.